कधी विचार केलाय की 2000 वर्षांपूर्वी कोणीतरी सत्तेचा, राजकारणाचा एक असा ग्रंथ लिहिला असेल जो आजही तितकाच महत्वाचा आहे? हो, आपण बोलतोय कौटिल्य म्हणजेच चाणक्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथाबद्दल. हे फक्त एक जुनं पुस्तक नाहीये, तर सत्ता कशी मिळवावी आणि कशी टिकवावी यासाठीचं एक कालातीत मार्गदर्शक आहे. पण मग प्रश्न पडतो की इतक्या जुन्या 2000 वर्षे जुन्या ग्रंथात आजच्या काळात उपयोगी पडेल असं नेमकं काय असू शकतं? राजकारण आणि समाजकारणाचं असं कोणतं गुपित यात दडलंय जे आजही तितकंच खरं आहे? चला शोधूया. याचं उत्तर ना अर्थशास्त्र या नावामध्येच आहे. अर्थ म्हणजे संपत्ती किंवा सत्ता आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. सोप्या भाषेत सांगायचं तर राज्य कसं चालवायचं, ते श्रीमंत आणि शक्तिशाली कसं बनवायचं याचं हे शास्त्र आहे. आणि हे लिहिलं होतं महान सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचे सल्लागार कौटिल्य यांनी. अर्थशास्त्र म्हणजे काही फक्त थिअरीचं पुस्तक नाहीये. ही एक प्रॅक्टिकल गाईडबुक आहे, एक यशस्वी राज्य चालवण्यासाठीची नियमावली. यात राजाची कर्तव्य काय असावीत, इथपासून ते गुप्तहेर कसे नेमावेत या सगळ्याबद्दल अगदी सविस्तर सांगितलं आहे. आणि कौटिल्यांच्या मते या सगळ्याचा पाया एकच आहे, एक मजबूत, स्थिर आणि संपन्न राज्य. कारण त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा राज्य सुरक्षित आणि समृद्ध असतं तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकांची प्रगती होऊ शकते. आता अर्थशास्त्रातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहूया. अनेकांना वाटतं की हा ग्रंथ खूप कठोर आहे, पण त्याचा मूळ विचार काय आहे माहीत आहे? तो विचार आहे की राजाची खरी ताकद आणि यश हे थेट प्रजेच्या सुखाशी आणि कल्याणाशी जोडलेलं आहे. मग एक मजबूत राज्य बनवण्यासाठी राजाने नेमकं काय करायला हवं? तर कौटिल्यांनी त्याची एक यादीच दिली आहे. राज्याचं संरक्षण करणं, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं, देशाची संपत्ती वाढवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना समाधानी ठेवणं, ही राजाची मुख्य कामं आहेत. आणि या सगळ्या कर्तव्यांचं सार कौटिल्य एका वाक्यात सांगतात: प्रजेच्या सुखातच राजाचं सुख आहे. हे एकच वाक्य या ग्रंथाचा आत्मा आहे. भलेही अर्थशास्त्र हे व्यावहारिक आणि कठोर वाटत असलं तरी त्याच्या केंद्रस्थानी नेहमीच जनतेचं कल्याण आहे. कारण आनंदी प्रजा हेच मजबूत राज्याचं खरं लक्षण आहे. चला तर मग बघूया की हे राज्य नेमकं कशावर उभा राहतं. कौटिल्यांच्या मते एका शक्तिशाली राज्याला 3 भक्कम आधारस्तंभांची गरज असते. हे 3 स्तंभ कोणते आहेत आणि ते राज्याला कसं मजबूत बनवतात ते आपण पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे पैसा. हो, आर्थिक ताकद. कौटिल्यांचा ठाम विश्वास होता की ज्या राज्याचा खजिना भरलेला असतो तेच राज्य शक्तिशाली बनू शकतं. कारण पैसा असेल तरच तुम्ही सैन्य आणि प्रशासन व्यवस्थित सांभाळू शकता. दुसरा स्तंभ आहे एक जबरदस्त स्वच्छ प्रशासन. कौटिल्यांनी मंत्र्यांची निवड कशी करायची, सरकारी खाती कशी चालवायची आणि सत्तेचा गैरवापर कसा टाळायचा याबद्दल अगदी बारकाईने नियम सांगितले आहेत. आणि हे बघा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी कौटिल्यांनी एक सिस्टेमच तयार केली होती. आधी योग्य व्यक्तीची निवड करा, मग त्यांच्या कामावर सतत लक्ष ठेवा आणि तरीही चूक झालीच तर कठोर आणि जलद शिक्षा द्या. ही त्रिसूत्री आजही तितकीच लागू होते, नाही का? आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा स्तंभ म्हणजे न्याय. कौटिल्यांच्या मते समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी एक निष्पक्ष आणि मजबूत न्यायव्यवस्था अत्यंत आवश्यक आहे. जिथे लोकांच्या मालमत्तेचे हक्क सुरक्षित असतात आणि गुन्हेगारांना शिक्षा होते, तिथेच समाज स्थिर राहतो. आता आपण अर्थशास्त्राच्या त्या भागाकडे वळूया ज्याबद्दल सगळ्यात जास्त चर्चा होते आणि ज्यामुळे तो जगभर ओळखला जातो. तो म्हणजे गुप्तहेर यंत्रणा आणि परराष्ट्र धोरण. कौटिल्यांनी जी गुप्तहेर यंत्रणा सांगितली आहे ना, ती आजच्या इंटेलिजन्स एजन्सीपेक्षा कमी नव्हती. या गुप्तहेरांचं काम फक्त शत्रूंवर नजर ठेवणं नव्हतं, तर आपल्याच प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी शोधणं, लोकांमध्ये काही असंतोष आहे का हे तपासणं आणि संभाव्य बंडखोरी वेळीच रोखणं हे सुद्धा होतं. राज्याच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा खूपच महत्त्वाची होती. आणि परराष्ट्र धोरणाबद्दलचा त्यांचा मंडल सिद्धांत तर खूपच भारी आहे. एकदम सोपा आणि प्रॅक्टिकल. या सिद्धांतानुसार तुमच्या सीमेला लागून असलेला देश म्हणजे तुमचा शेजारी हा तुमचा नैसर्गिक प्रतिस्पर्धी असतो, पण तुमच्या शेजाऱ्याचा जो शेजारी आहे तो तुमचा नैसर्गिक मित्र बनू शकतो. म्हणजेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. तर मग इतक्या जुन्या ग्रंथातल्या गोष्टी आजच्या जगात का महत्त्वाच्या आहेत? या विचारांचा प्रभाव आजही का टिकून आहे? चला हे समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर अर्थशास्त्र आपल्याला काही मूलभूत गोष्टी शिकवतं. मजबूत अर्थव्यवस्था असेल तरच राज्य मजबूत होईल, नेता शिस्तप्रिय असेल तरच शासन प्रभावी होईल आणि जनतेचं कल्याण हेच राज्याच्या मजबूतीचं गमक आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे हे विचार हजारो वर्षांनंतरही बदललेले नाहीयेत. आणि म्हणूनच हे विचार फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरते मर्यादित नाहीत. आज राज्यशास्त्र, लष्करी रणनीती, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एवढंच काय तर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा कौटिल्यांच्या विचारांचा अभ्यास केला जातो. यावरूनच या ग्रंथाची उपयुक्तता आपल्या लक्षात येते. तर मग शेवटी प्रश्न उरतो की कौटिल्यांनी सांगितलेली ही नियमावली, हे सिद्धांत निर्दयी आहेत की फक्त वास्तववादी? सत्तेच्या राजकारणात भावनांना स्थान नसतं हे कटुसत्य मांडणारा हा ग्रंथ आहे का? आदर्शवाद आणि व्यवहारवाद यांच्यातला हा संघर्ष आजही सुरूच आहे. यावर विचार करायला हा ग्रंथ आपल्याला नक्कीच भाग पाडतो.